फक्त एक गाजर वापरून ही वडी बनवून बघा. गाजराची नवीन रेसिपी खूप चविष्ट लागते, तोंडात टाकताच विरघळणारी, खूप अप्रतिम लागते, हप्ताभर आरामात टिकते. चविष्ट अशी नेहमीचा गाजराचा शिरा खाऊन खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करायला पाहिजे. तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण स्किप करून बघाल तर तुम्हाला कळणार नाही कुठल्या वेळेला काय काय घातलेलं आहे. म्हणून स्किप करून बघू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज इथे बनवतो आहे आपण फक्त एक गाजर वापरून भन्नाट अशी गाजराची रेसिपी, चविष्ट अगदी भन्नाट. तर इथे एक गाजर घेतलेला आहे. आता सीझनल रेड कलरचे गाजर आलेले आहे, ऑरेंजवाला भेटला तरी वापरू शकता. त्याला छान मी मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून घेतलं. थोडंसं पाणी घालायचं, कारण की पूर्ण गाजर मिक्सरमध्ये बारीक होत नाही. थोडंसं पाणी मला घालावं लागलं आणि मग ते बारीक करून घेतलं. त्यानंतर इथे एक कढई घेतली आहे, त्यात मी 1 वाटी रवा घातलेला आहे. रव्याला 5 मिनटं छान मंद आचेवर भाजून घ्यायचं, म्हणजे त्याचा कच्चा फ्लेवर निघून जातो. तर इथे तूप वगैरे काही घातलेलं नाही, तूप वगैरे आपण नंतर घालूया. तिथे 5 मिनटं झालेली आहेत. तर रव्याला छान असं भाजून घेतलेलं आहे, त्याचा कच्चा फ्लेवर निघालेला आहे. अगदी ब्राऊन असं करायचं नाही आहे आपल्याला इथे. तर इथे आता बाकीचं साहित्य घालून घेऊया. तर आता जे आपण गाजर बारीक करून घेतले होते ते घालून घेऊया आणि यालासुद्धा छान भाजून घेऊया, म्हणजे गाजराचा जो कच्चा फ्लेवर असतो तो निघून जातो. तर इथे गाजर घालून घेतलेलं आहे. गाजराचा जो बारीक पेस्ट होती ती घालून घेतली आहे. जास्त पाणी घालून बारीक करायचं नाही आहे आपल्याला. आता इथे तूप मी घातलेलं नाही आहे अजूनपर्यंत. तर याला असंच 2 मिनटं परतून घ्यायचं आहे, म्हणजे कच्चा फ्लेवर निघून जातो आणि रवासुद्धा या गाजराच्या याच्यात छान मिक्स होतो. तर इथे गाजराच्या याच्यात रवा छान मिक्स झालेला आहे आणि गाजरसुद्धा छान हलकेसे कच्चा फ्लेवर निघालेला आहे, अर्ध्याच्या वर भाजला गेलेला आहे. आता आपण यात घालायचं आहे तूप. तूप नाही घातलं तरीही चालेल, पण तूप घातल्याने खूप छान असा फ्लेवर येतो. तर इथे मी 2 चमचे तूप घातलेला आहे. तुम्ही हवं तर कमी करू शकता किंवा तुपाऐवजी तेलसुद्धा वापरू शकता. तर मी इथे तूप घातलेलं आहे. तुपाने कुठल्याही गोड याची चव खूप छान अशी लागते. तर इथे तूप घालून मी छान व्यवस्थित अजून 5 मिनटं हे पूर्ण भाजून घेते, म्हणजे गाजराचा जो कच्चा फ्लेवर राहिलेला आहे तो सुद्धा पूर्णपणे निघून जातो. तर इथे छान असं भाजून घेतलेलं आहे मी, 5 मिनटं छान व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. गाजराचा कच्चा फ्लेवर पण छान निघून गेलेला आहे आणि त्याचबरोबर रवासुद्धा छान फुललेला आहे, त्या गाजराच्या पानासोबतच फुललेला आहे. तर इथे काय करणार, मी अजून थोडंसं व्यवस्थित असं भाजून घेते आहे. यात तुम्ही हवं तर सुके मेवेसुद्धा यावेळेला घालू शकता. मी सुकामेवा यावरती सजवायसाठी घातलेला आहे, मी यामध्ये घातलेला नाही. तर तुम्ही सुकामेवा घालू शकता, खोबऱ्याचा किससुद्धा म्हणजे डेसिकेटेड कोकोनटसुद्धा घालू शकता. तर इथे मी घातलेला आहे 1 वाटी दूध पावडर घातलेला आहे. तुम्ही दूध पावडर स्किप करून यात खोवासुद्धा घालू शकता. खोबऱ्याचा किस तर मी सांगितलेलाच आहे. तर मी इथे दूध पावडर घालते. दूध पावडरनी अगदी छान खोव्यासारखी टेस्ट येते, म्हणून मी इथे दूध पावडर घातलेला आहे. दूध पावडर पण छान मिक्स झालेलं आहे. तर यात घातली आहे वेलची पावडर घातलेला आहे, 1 चमचा घातलेला आहे. खूप छान असा फ्लेवर येतो, सुगंध पण खूप छान येतो. तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे पदार्थ बघा किती छान असे मिक्स झालेले आहे आणि सगळे तुपात छान भाजले गेले आहेत. तर दूध पावडर घातल्यानंतरसुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनटं छान भाजून घ्यायचं आहे, म्हणजे दूध पावडरचा जो कच्चा फ्लेवर आहे तोसुद्धा निघून जातो, म्हणजे व्यवस्थित भाजल्या जाते आणि त्याचा सुगंध, त्याचा फ्लेवर छानपैकी खुलून येतो. तर आता व्यवस्थित हे सगळे पदार्थ मिक्स करून घेतले, छान भाजून घेतलेले आहेत. या स्टेजला आपण थोडंसं दूध घालूया. दूध घातल्याने काय होईल, रवा पण छान फुलेल, दूध पावडर टाकला आहे तो पण खूप छान फुलेल आणि गाजराला पण खूप छान असा एक बाइंडिंग व्यवस्थित येईल. तर आता इथे मी घातलेली आहे, सगळ्यात पहिले साखर घालून घेते आहे. तर इथे मी 1 वाटी रव्याला 1 वाटी साखर घेतलेली आहे, कारण की दूध पावडरसुद्धा घातलेलं आहे. तर दूध पावडर ऑलरेडी गोड असतं आणि आपल्याला एकदम जास्त गोड अशी वडी करायची नाही, अगदी बॅलन्स असा गोडपणा असेल तर जो पदार्थ आहे तो खायला मजा येते. तर मी 1च वाटी साखर घातलेली आहे. तुम्ही जर गोड जास्त खात असाल तर तुम्ही साखर वाढवू शकता किंवा साखरेऐवजी तुम्ही गुळाचासुद्धा इथे वापर करू शकता. तर साखर घातल्यानंतर हे सारण थोडंसं हलकंसं पातळ होतं, जास्त पातळ होत नाही. तर आता इथे साखर पूर्ण विरघळली. अर्धा वाटी फक्त मी दूध घालते. मी दूध का घालते ते तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे. रवा पण छान फुलतो, दूध पावडर पण छान फुलतं आणि खूप छान अशी बाइंडिंग येते, म्हणून इथे मी
दूध घातलेलं आहे. दूध घालून अगदी 2 मिनटं फिरून घ्यायचं, म्हणजे रवासुद्धा छान फुलतो आणि पूर्ण जे आपलं वडीचं सारण आहे ते सुद्धा खूप छान असं फुलतं आणि खूप छान असं ओलसर येतं, बाइंडिंग खूप छान येते. तर याला छान फिरून घ्यायचं 2 मिनटं, म्हणजे खूप मस्त असा व्यवस्थित हे येते. एकत्र जेव्हा व्हायला लागलं, थोडं घट्ट व्हायला लागलं, की आपण गॅस बंद करून घ्यायची आपल्याला आणि एका ताटलीत त्याला टाकायचा. ताटली किंवा कुठलंही पॅन जे तुम्ही वापराल वडीसाठी, त्याला ग्रीस करायची गरज नाही. ऑलरेडी या शिऱ्यात जो तेल घातलेलं आहे त्याच्याने ते खालती चिकटत नाही. तर इथे बघा व्यवस्थित असं एका ठिकाणी जमा झालेलं आहे, व्यवस्थित असं बाइंडिंग आलेलं आहे, डो खूप छान बनते आहे. तर आता मी काय करते आहे, याला एका ताटलीत पसरवून घेते आहे. तर ताटलीला मी ग्रीस केलेलं नाही, ना तेल लावून ना तूप लावून, डायरेक्ट हे ताटलीमध्ये घालून घेणार. इथे ताटली घेतलेली आहे आणि डायरेक्ट ते गाजराचं जे सारण आहे ते मी यात ओतून घेते आहे. तर इथ्यात काढून घेतलेला आहे आणि सारख्या प्रमाणात त्याला छान पसरवून घेतलेला आहे. याला खालती बटर पेपर लावायची गरज नाही आणि काहीच नाही. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन आणि छान छान रेसिपीज दिलेल्या आहे. आय बटनलासुद्धा दिलेली आहे आणि एंड स्क्रीनलासुद्धा मी दिलेली आहे. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. आणि हो, आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तर इथे बघा मी व्यवस्थित असं पसरवून घेतलं आहे. आता छान वरतून सजावटीसाठी मी काजूचे काप घालते आहे आणि पिस्त्याचे काप घालते. तुम्ही असेही ठेवलं तरीही चालेल किंवा मग कुठलाही ड्रायफ्रूट्स वापरला तरीही चालेल. साधं कोकोनट पावडर घातलं तरीही चालेल. तर इथे मी काजूचे काप घालून घेतलेले आहे. त्यानंतर यावर पिस्त्याचे सुद्धा छान काप घालून घेतले आहे. जेवढी डिश आपली दिसायला सुंदर असते ना, तेवढी खायची खूप इच्छा होते. आता हे काजू आणि पिस्त्याचे काप घातलेले आहेत, थोडेसे प्रेस करून घ्यायचे, म्हणजे छान ते व्यवस्थित सेट होतात. आणि याच्यावरतून मी लावते सिल्व्हर वर्क लावते आहे. तर ते ऑप्शनल आहे टोटली, असेल तर लावा, नसेल तर नाही लावलं तरीही चालेल. तर इथे मी व्यवस्थित असं दाबून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे सिल्वर वर्क असते, चांदीचं वर्क, ते सुद्धा मी थोडंसं लावून घेते, म्हणजे खूप छान दिसते. ते इथे माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून मी लावून घेतलेलं आहे. आता याला रूम टेम्परेचरवरच पूर्ण गार होऊ द्यायचं. हवं तर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. आता गार झालेलं आहे. आता याच्या वड्या पाडून घेऊया आपण. तर तुम्हाला आवडेल तशा चौकोन, डायमंड शेप अशा वड्या पाडू शकता. तर छोट्या मोठ्या तुम्हाला आवडेल तशा तुम्ही इथे वड्या पाडून घ्या. मी इथे डायमंड शेपच्या छान वड्या पाडून घेतलेल्या आहे. मी जेव्हा ही रेसिपी केली तर अगदी मस्त लागली, चविष्ट, नेहमीच्या गाजराच्या शिऱ्यापेक्षा तरी वेगळी, आगळी-वेगळी, खूप मस्त अशी. तर इथे मी सगळ्या वड्या छान छोट्या छोट्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत. तर बघून घ्या तुम्ही. तर अशा प्रकारे करायचं. जर सरळ रेषा पडत नसेल तर तुम्ही स्केलचा सुद्धा वापर करू शकता. तर इथे मी छान अशा वड्या पाडून घेतल्या. एक वडी काढून दाखवते. अगदी मऊ अशा वड्या झालेल्या आहे. खूप चविष्ट, अगदी सॉफ्ट सॉफ्ट, तोंडात टाकता बरोबरच विरघळणारी या वड्या झालेल्या आहेत, चविष्ट अशा. बघा तोडल्यानंतर अगदी सॉफ्ट, अंदरून टेक्स्चर बघा किती सुंदर आलेलं आहे. खूप भन्नाट अशी हे वडी लागते. तर यावेळी नक्की करा. मित्रांनासुद्धा शेअर करा या वड्या, आणि तर कशी वाटली ते पण मला कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.